नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. तर आज आहे आषाढी आषाढी. एकादशी आणि त्या निमित्ताने आम्ही केलेला आहे नेहमीप्रमाणे आज पण उपवास आज आणि उपवास. आम्हाला सोडून घरी सगळ्यांना म्हणजे आज सगळ्यांनाच घरी उपवास आहे. आज घरी पूर्ण घरी सर्वांनाच उपवास. घरी सर्वांनाच आज उपवास राहतो. तर आज आम्ही काय काय करू, मंदिरात पण आज आम्ही जाणार हा. आहोत. इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण आहे. आणि प्लस हा. आज सॅटर्डे पण आहे, तर आम्ही शनी मंदिर मध्ये पण जाणार आहे, जे की जवळच आहे इथे बाजूला. तर आज आणि आम्ही परत मग हिला खूप साऱ्या गोष्टी फराळाचं बनवायचं आहे, हा. मम्मीला बनवायचं आहे, पूजा करायची पूजा आहे. करू, सर्व करू. हे सर्व आम्ही ह्या ब्लॉग मध्ये दाखवू तुम्हाला. एक छोटासा जास्त लॉंग तर हा. ब्लॉग नाही बनवणार. म्हणजे जोपर्यंत आमचं फराळ वगैरे सर्व होते तोपर्यंत आम्ही तोपर्यंत तुम्हाला आम्ही सर्व दाखवू. दाखवू. तर नक्की शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. बघा, आपण ना इराला छान छान ही टिकली लावून देऊ. इरा छान छान रेडी झालेली आहे. इराला कोणत्या कलरची टिकली लावून देऊ? पिंक कलर. कारण इराने कोणता कलर घातला आहे? पिंक कलर. हा, दाखव ना. टिकली पडली. कुठे गेली कुठे गेली? दाखव मला, दाखव इकडे, दाखव ना सर्वांना तुझा ड्रेस नेऊन. इथे थांब, मला टिकली काढू दे इरा. एक मिनिट. पिंक कलर कुठे गेला? बघा बघा बघा, आपण इराला टिकली लावून देऊ. इरा खूपच सुंदर दिसणार टिकली लावल्यावर. छान छान. बघ इकडे, इकडे बघ ना, दाखव सर्वांना. वा, ये बघा किती सुंदर, किती गोल्ड दिसतंय इरा. आता उभी होऊन दाखव सर्वांना तू किती छान ड्रेस. टिकली, टिकली नाही काढू, टिकली नाही काढू बेबी. वाव, नाईस करून दे. नाईस. नाही. गुड मॉर्निंग प्रणय. गुड मॉर्निंग. आम्ही सकाळची पूजेची तयारी सुरू आहे इथे आमची. ही बघा आमची विठ्ठल रुक्मिणी यांना आम्ही छान रेडी केलं. इथे त्यांना वेगळं आसनावर बसवलं आणि आता त्यांना पूजा करत. इरा, इकडे ये ना, इकडे ये. आपण हे करू. जय जय लवकर ये. तू काय अशी वेगळी तिकडून पाहता? ये मम्मा डॅडा जवळ भेटू. मग डॅडा काय करत आहे? माझ्या गोदीवर बसून. बस. मी इथे कशी बसते रोज. आहा. वरती नाही, खालती खालती. इथं का जय 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 डॅडा कसे करते. वाव. असं करून दाखव तू. घंटी वाजव, घंटी वाजव. व्हेरी गुड. इरा कर, घे पूजा कर. पूजा करून दाखव तू. हात जोडून उभी राहा. तुमची मनोकामना काय होते? हा, बटन बटन बटन. माझ्या मम्मी म्हणते सिल्वर बटन. नाही, मम्मी सिल्वर नाही, गोल्ड म्हणते डायरेक्ट. गोल्ड बटन. बापरे बाप. डायरेक्ट मोठी वाली. हे डायरेक्ट गोल्ड वाली बटन आता भेटणार आहे आम्हाला. गंमत. पप्पाची मगाशीच केले. साबुदाणा. भरपूर वेळ झाला. हा, बनवू का मम्मी? इथे सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवलेल्या आहे मम्मीनी, है ना. आज सगळ्यांना उपवास आहे ना, त्यामुळे एवढं करायला सगळ्या परिवाराला उपवास आहे. सगळ्यांना उपवास आहे. मम्मी तू बुक्का काढ, मला बुक्का लावा लागते का? हा, विठ्ठल रुक्माईला. हे आपण बुक्का नाही लावला.
तेच तर तिथे लावलं. तिकडे लावला सोफा म्हणतो सो पूजा पाठ निपटली आहे आता आमची आणि आम्ही आता फराळाचं करायला सुरुवात केली आहे लोकांनी. म्हणजे आज सगळ्यांना म्हणजे घरी सगळ्यांनाच उपवास आहे आज. रेणू कुठे आहे? रेणू खालती आली होती. तिने सगळं बघितलं की सगळे पूजा करत आहे. पटकन आंघोळ करायला परत गेली नाही का? हा रेडी दिसलं म्हणून. काय करताय तू? अच्छा काय करताय? हिरा आहे विसा. कोण आहे कोण आहे सांगून पटकन कोण आहे तू? कोण आहे सांगून दे. इथे मीठ वगैरे फक्त थोडस करायचं. शेवटी साखर टाकायची पूर्ण. पण तो ब्राऊन आला पाहिजे ना असा. तसं जे आहे ना आमचूर आहे ना याच्यात. थोडस नाही का? मिरच्या वेगळ्या आणि करून ठेवू का तेलात? आमला कसा पाहिजे? तो तसा होता का? हा याच्यात मिरच्या टाकून काय करते आणि मग फोडणी देते. म्हणजे ते ना असा मोठा प्रकार म्हणता ना तुम्ही. पूर्ण कसा लावायचा? नाही थोडं अर्ध्या ह्याच्यात हो तर रात्री वेगळ्या हिशोबाने करून आपण काहीतरी. आम्ही इथे बनवत आहे दह्याचा. काय बनवत आहे आपण? दहीचा ताक. ताक बनवणार आहे आपण. तिकडे उसळ शिजत आहे. ताक बनत आहे. आज सगळे आम्ही लवकर उठलो बिफोर टाइम आणि म्हणजे लवकर उठून सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, सगळं झालं. आज आषाढी एकादशी. आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे आज पण म्हणजे हे काय म्हणू शकतो आपण मोठी पूजा केली. मोठी पूजा इन द सेन्स तुम्ही बघू शकता. पूजा काही जास्त मोठी नाही केली. पूजा छोटीशी केली छानपैकी. बट सगळे आंघोळ करून आज सगळ्यांना घरी उपास आहे. फराळाचं वगैरे आम्ही म्हणजे मम्मी करत आहे, शिवाली करत आहे. मग त्याच्यानंतर आज अजून इव्हेंट पण आहे आमचा. म्हणजे आजचा पूर्ण दिवस पूर्ण बिझी आहे कम्प्लीट आज. तर इथे सगळं चालू आहे. काय हा आपल्याला इकडे मंदिरमध्ये पण जायचं ना. शनी मंदिरमध्ये इराला पण घेऊन जाऊ. आणि वरतून आज सॅटर्डे आहे तर एव्हरी सॅटर्डे आम्ही लोक शनी मंदिरमध्ये पण जातो, जे की घराच्या अगदी बाजूलाच आहे. आणि सकाळपासून आज ना टीव्हीवर मस्तपैकी असे गाणे वगैरे सुरू आहेत विठ्ठल रुक्मिणीचे. आजची वाईब एकदम पॉझिटिव्ह वाटत आहे. सगळं म्हणजे घरी एकदम पॉझिटिव्ह आहे. काय यांनी बघ काय केलं. ते साडी ते तू म्हणजे मम्मीने इथून बंद केला, तू इथून चालू केला. वा 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 चालू केलं. हे बघा इथे पूर्ण कोणी पडलं गाडी भरली का? कोणी पडला? आम्ही आता चाललो मंदिरमध्ये, शनी मंदिरमध्ये. इरा कुठे आहे तू? मंदिरात फोटो आहे. इथे आम्ही दर्शन केलं. एकदम पुरातन काळचं मंदिर आहे. राधे 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 राधे. इथे आम्ही शनी मंदिरमध्ये आलोय शनिदेवाची पूजा करायला.
हे बघा देवाला छान छान नैवेद्य लागलेला आहे. आमचं सर्व रेडी झालं. हे नैवेद्य देवाचं. आमचं इथे फराळाच्या सगळ्या गोष्टी रेडी झाल्या आहे. अरे वा, चल आपण तिकडे घेऊन जाऊ सगळ्या गोष्टी ना. किती छान. हे हे ताक आहे. हे काय कुरड्या ना, पापड. हे ताक आहे, पापड आहे. तेव्हा गेला का कलकी आषाढी एकादशी. हा व्यक्ती एक दिवस मागे चालून राहिला. हे नाही माहित आषाढी एकादशी कधी आहे. आणि हा ब्राह्मण आहे. हा अनुज कोण आहे तू? ब्राह्मण है ना. और तू एक दिन लेट चल रहा नहीं. बैठ जाओ तुम भी. आम्ही सगळे असे आता उसळ खाणार आहे ना. घे. इराणी तर खाणं पण चालू केलं. इरा तू काय. ते नाही आता तिखट आहे ते. तिखट आहे ना. आणि हे खायचं. हे आहे गोड. इरा बघ बाबा कसे खाते बघ. तू पण खा. काय पडला. पडला. साबुदाण्यासोबत मिरची मस्त पैकी मजाच वेगळा होऊन जाते. सो गाईज, आजचा हा ब्लॉग आम्ही इथे एंड करत आहोत. तुम्ही बघितलं कशा प्रकारे आम्ही म्हणजे पूजा केली. पूजेच्या नंतर मग मंदिरमध्ये गेलो आणि त्यानंतर आम्ही काय खाल्लं, फराळाचं खाल्लं. आणि हे सर्व दाखवलं आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये. आय होप तुमचा सर्वांचा दिवस पण आज खूप खूप छान जाणार. आणि आज आषाढी एकादशीमुळे तुमच्या सगळ्यांच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. ज्यांनी सबस्क्राईब काय काय केलं आषाढी एकादशीला ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.